गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। आज माझी मम्मी बनवते आहे कच्च्या केळींची भाजी आणि ही भाजी आमच्या पद्धतीने आम्ही बनवणार आहे, म्हणजेच मालवणी पद्धतीने। तर मम्मीने पहिलं हाताला तेल लावून घेतलंय आणि विळीला सुद्धा तेल लावलंय। हाताला तेल का लावायचा, कारण बोट काळे होतात, कारण ह्या केळीची जी चीक असतो म्हणजे डीग असतो तो हाताला लागतो आणि त्यामुळे बोट काळे पडतात थोडेफार, म्हणून ते हाताला तेल लावल्याने काळे बोट होत नाही। त्यानंतर विळीला सुद्धा तेल लावून घ्यायचं, कारण तिथे पण चीक लागू शकतो, डीग लागू शकतो, म्हणून विळीला सुद्धा तेल लावून घेतलंय मम्मीनी। आणि त्यानंतर केळीची सालं काढून घेते आणि टोपामध्ये तिने पाणी घेतलं आहे, ते साधं पाणी आहे, नॉर्मल वॉटर आहे आणि त्याच्यामध्येच ती ही केळीचे छोटे छोटे पीस करून पाण्यामध्ये टाकणार आहे। आणि आपण असंच ताटामध्ये केळी ठेवले कापून तर ते पण काळे पडतात, म्हणून पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे ते केळीचे छोटे छोटे पीस काळे पडत नाही। तर पहिलं मम्मी हे सर्व कट करून घेईल केळी आणि त्यानंतर कशी आम्ही भाजी बनवतो ते तुम्हाला दाखवतो। तर आता सर्व कच्ची केळी मम्मीनी कापून घेतली आहे आणि आता त्या पाण्यामध्ये ती चांगली धुवून घेते आहे, अजून एकदा धुवून घेणार। हे बघा, कच्च्या केळीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेले 2 कांदे, उभ्या चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, खोबरं किसलेलं, हे केळी धुवून घेतली आहे, पाणी, हळद, मीठ आणि हे आहे कोकोनट ऑइल आणि हे आहे कुकिंग ऑइल। तर आता आपण इथे गॅसवर टोप ठेवला आहे, कुकिंग ऑइल टाकून घेतोय आणि आता फोडणीसाठी जे साहित्य मम्मीने एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं ते टाकून घेते आहे। बारीक चिरलेला कांदा आहे हा, मिरची, मोहरी आणि हे कढीपत्ता एकत्रच टाकून घ्यायचे आणि ह्याचीच फोडणी देणार आहे भाजीला। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि थोड्या टायमाने हे असं ब्राऊन कलरचं दिसायला लागतं कांदा, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि परत मिक्स करायचं। त्यानंतर आपण ती केळी बारीक कट केलेली ती आपण ह्याच्यात टाकून घेतली आहे आणि परत एकदा मिक्स करतोय। आणि आता थोडंसं पाणी टाकून घेतलंय मम्मीनी आणि परत एकदा मिक्स करते आहे। आणि आता चवीने मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि परत एकदा ती मिक्स करते आहे भाजी। आता 10 मिनिटांनंतर ही भाजी बनवून तयार झाली आहे। तर हे जे किसलेलं खोबरं आहे ते वरून टाकून घ्यायचं। आमच्या मालवणी पद्धतीमध्ये खोबरं टाकतात, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही खोबरं नाही वापरलं तरी चालेल। आणि हे कोकोनट ऑइल टाकून घ्यायचं, त्यामुळे ना भाजीला खूप असं चांगली टेस्टी चव येते आणि खोबरं आणि कोकोनट ऑइल एकदम मस्त लागते ही भाजी खायला। तर हे खोबरं आणि कोकोनट ऑइल मम्मीने टाकून घेतलं आहे आणि आता गॅस ऑफ केला। तर ही भाजी बनवून तयार झाली आहे आणि मालवणमध्ये खोबरंच जास्त जेवणामध्ये वापरतात, म्हणून आमच्या भाज्यांमध्ये खोबरं असतं। तर इथे बघा, हे जेवणाचं ताट बनवून तयार आहे। मूग डाळीची डाळ आहे, केळ्याची भाजी आहे, भात, असं आमचं हे जेवण। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।